हो तुम्ही अरे अहो ते जितचं पैसे द्या की कमाई नाही बाबा. का अरे का तुम्ही का माझी परिस्थिती नाजूक आहे लागाले. नारळ फोन टीव्ही बंद करून ठेवा की मी फटकला येईन टीव्ही बंद केल्यावर. पटकन माझी नीट करून द्या ते करून द्या मला वाटलं चालायचं नाही येऊ काय काय येत नाही मला पैसे द्या नाहीतर या पैसे काय घ्यायचं तुमचं या ए म्हातारे तो काय टाकली पिकली काय अरे डिश नीट करून ते करून असाच तो तेव्हा नाहीतर दिन उपसून फेकून मी कमाई नाही. मी डिश हलवीन असे म्हणत म्हातार राही ना तुझ्यापाशी आता तू टीव्ही बघतच बस आणि मरबिन भाकरीचा तो त्यात लायकीचा आहे पाहिजे नाही. अरे गाव आहे का काय दिसतं रे? तुला कशाला राहल्या उचापाच्या काय केलं काय केलं सगळा विषय आमचा जाऊन सांगतो त्या पोरांपाशी कोणापाशी त्या आमर पैसे टापसाळ्यापाशी आमचा विषय सगळा चांगली सांगतो. पोर आहेत ती तू आमच्यात बसतो गप्पा ऐकतो आणि तिथं जाऊन पोरांना सांगतो अरे पोर चांगली गरीब पोर आहेत ती तू आपलाय म्हणून मी तुला जवळ करतोय पण काय केलं मी तुला का 6 महिने हे आमचं ऐकतो 6 महिने तिकडे जाऊन ऐकतो दोन पोर भांडवळ गरीब पोर आहेत ती गरीब पोरं कसली गरीब पोरं ते गरीब पोर आहेत वैर ती अरे त्या पोरांना तू काय ओळखलंय ते आम्हाला माहिती आमचं केस पांढरं झालं त्यांचा विषय ऐकून आणि त्यांनी खोड्या इतक्या तू आता केल्या दारू सोडल्यामुळे सुधारलाय तू आता अरे मी सुधारलोय पण तसं तू बी सुधार की असल्या तू आता बदलली पार्टी अरे बदलली म्हणजे बदलावं लागते वेळ आल्यावर अरे ही पोरं तुला सांगतो पोराच्या नाद लागणं नाही तर तुझं पटागण करते ना सगळं पोरं तुला गोड बोलून माम्या माम्या करून सगळं तुझ्याकडून काढून घेते तू आमचा विषय सांगतो तुला का आपला माणूस आहे असं सांगाय नाही रे सचिन माझं माझं जमतच नाही अरे सचिन बाबू मी आहे की तुझा तू अर्ध्या रातचं मला हाक मार अरे नाही आलो तुझ्यासाठी तर बोल ना परत गेल्यावर काय करशील तू काय अरे तुझ्या नुसते केसाला धक्का लागू दे ही बबरू आण ना त्याचं टांगड पाय हातात दे ना तोडून कोणाचं तुझ्या अंगाला कोणी हात लावला तर तू माझा पोर माणूस चांगली ते पोराकडे जाणार मी माझ्या सांगतो की माम्या माझा माणूस नाही बा ती पोर चांगली ते पोराकडे जाणार काय आणून दे तुझं घरकुल करून टाकतो अजून काय पाहिजे तुला तुम्ही देत नसता तुम्ही असं नाद होते मला नाही दुसऱ्याला जगाला मी काय करेन पण तुझ्या सामान नाद होते तुम्ही असं कवा तू मला म्हणायला लागा बबरू बरं आता मला सांग ना कागद कवा देतो आणून सांग मला. कागद बिगद काय देणार नाही मी अजिबात देणार देणार नाही. सर घरकुल काय माझ्या नाही, बापाचं मी घरचं ती आहे. पोर सोडणारच नाही मी पोरांना सोडणारच नाही 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 मग मला सोड आणि तुम्हाला सोडला मी बर परत बघा मला चालते चालते कधी परत आता का तुला 10 वेळा तर मी उष्ण पैसे दिले असते मागितलं सुद्धा नाहीत कधी दिले परत माघारी कवा दिलं दिलं ना आला परत. का ते परत दवाखान्यात आजारी पडला 10,000 रुपये दिले का 5,000 दिले परत पैसे मी म्हणजे पोरांसाठी मला सोडणार सोडणार माम्याला महागात पडन तुला चालते काय बघून ते बबरू अण्णा म्हणजे असा माणूस आहे की अख्खा गाव बबरू अण्णाच्या मागे पळतोय काय म्हणते? तू म्हणतो बबरू अण्णाला सोडणार गरज नाही मला तुमची अरे तुझी मला गरज माझी गरज तुला आहे तुझी मला गरज नाही पण माझी गरज तुला आहे बबरू अण्णा असा माणूस आहे बघू टाइम आहे बघू काय असं की जीवाला जीव देणारा आणि दोस्तासाठी काय पण करणारा ही फक्त बबरू अण्णाच करू तुम्ही पार्टी शकतो बद्दल मी काय बोलताय तुम्ही आता अरे नाही ती लोक माझ्या मागे पळतात आणि तू म्हणतोय तुम्हाला सोडून देणार अरे मला काय गरज नाही तुमचं काय पुन्हा. खरं तुमचं अरे माझं काय खरंय अरे थोड्या दिवसात बबरू अण्णा आख्या तालुक्यात घाल माझा बेवड्या माणूस विश्वास नाही माझा बेवड्या माणसावर विश्वास नाही मग मी काय बेवडा आहे काय आता दारू सोडली मी काय फरक होईल अर्धा पण सोडणारा पाहिजे ना अरे चूक केल्याशिवाय चूक ही कळत नाही माणसाला बबरांना ही म्हणजे अख्खा तालुका या वळकारा पोराला मी सोडणार नाही आता चाललो पोराकडे चाललोय मी आता अरे उद्या इलेक्शन लागलं ग्रामपंचायत तर बबरांना वन वे माग मतदान एका रागेत माणसं कोण माझी. मतदान देत नाही तुम्हाला आणि मग गाव माझ्या बाजून झाले नाही नाही कोण नाही तसं तू माझ्यापासून लांब जाऊ नका परत मी जवळ करणार नाही बरं का तुला चालते चालते हा परत मी अजिबात एकदा डुकून सुद्धा बघणार नाही तू गरज काय नाही- जरी पडला गरज चुकलं नाही म्हणला मला. तरी हा बोलल्या लक्षात ठेव फक्त माम्या तू माझीच गरज आहे अख्या गावात मीच तुला मदत करतोय जाऊ का माझं मी आता तू जा नाही तर काय कर पण परत विसरू नका परत म्हण नका बघ बरं चालतंय. हा? चालते हा. किती सगळ्यांना मला पाहिजे तू शाना आताशी तू माझ्या जवळ आलाय तू अजून मला ओळखलं नाही अरे बबरू अण्णा म्हणजे अख्खा तालुका ओळखतोय तू कुठे जा पंचायत समितीत जा नाही तर कुठं कचेरीत जा बबरू अण्णाचा माणूस म्हणले की तुला सांगतो 10 मिनिटात साहेब लगेच काम करते कळलं का हे सगळं खोटं आहे ते. बबरू अण्णा माझी बारीक गोष्ट नाही बबरू अण्णा म्हणजे अख्ख्या तालुका ओळखतोय जाऊ का मी? हा जा जा जातो तुला नाही किंमत कळणार तू असंच जा आणि परत म्हण ना बबरू अण्णा चुकलं माझं हा गेलेली वेळ परत येत ना बबरू अण्णा आणि बोललेला शब्द विसरत नाही ती मी पोरं मी सोडणार नाही पोरांसाठी मला सोडून नका पोरं म्हणजे जोराळा नाही, येतं आणि नाही, बबरू अण्णा म्हणजे वाघ आहे कळलं का काय वाघ आहे शिकलाय का? जोराळ्याच्या मागं पळ नका वाघाच्या मागं पळ जा थोडं. वाघ ही कामाला येत असतो तुम्ही 10 रुपयाला वाटतात जोराळी तुला नक्की सांगतो 10 तुला रुपयाला अशीच लोबाडणार आहेत नाही नक्की 10 तुझ्या रुपयाला अंगारचे कपडे सुद्धा तुला नाही, ठेवणार नाही, नाहीत. 10 रुपयालाच अरे तुझ्या अंगावरचे कपडे सुद्धा पुरे घेतात तुला गोड बोलून तुला घोडा लावते हा जातो ना बेवड्या तू आता अरे इथं एवढ्या बघ तुला गोडी सांगतोय
हान बरं तू जर खरं तुझ्या आहे तुझं त्याला असलं तर मार बरं अरे तुझ्यासारखी जोहळा माझ्या अंगावर दगड घेऊन अरे एका मिनिटात तुझा आताला बाहेर काढीन मी मोकळा वाटतो माझ्या नाद लावतो एवढा जांबे आहे जे वेळ आल्यावर दाखवीन आता का हाणलं ना हाणकी हाण अरे तुझा दम आहे का माझ्या अंगावर दगड माझ्या डोक्यात टाकायचा अरे 50 तू जरी गावाला भारी असला तर मी तुला भारी एवढं लक्षात ठेवू हा तुला वाटत मी गावात भारी आज पण दारू तू सोडली. 50 जणाला भारी असलं तर मी तुला भारी एवढं लक्षात ठेवू बबरू नाही शेवटी ही जोराळा तुला माझंच पाय चाटावं लागणार आहेत आणि ती बी लवकरच पाय चाटशील माझं पण तुला एका पायात परत पालता घालतो माझलाय तू माझ अरे स्वामा उद्याच्याला भाचीचा कार्यक्रम आहे बड्डेचा तर उद्या संध्याकाळी ये मग हा चल ना चहा घेऊन जा नाही नाही नको आत्ताच घेतला एवढं पेक्षा बरं बरं जा या मग. तू बसला तू दलिंदर तोंडाच्या अरे 50 रुपयासाठी तू किंमत अरे तू चोऱ्या करतोय तू असता घरी तुला लाज वाटते का अरे चोऱ्या नाही ती माझ्यावर बोलू चल निघ. ए, अरे मला लाडा पैसे नाही, गोष्टी लिहू नको सकाळ सकाळ किती नाही काम पडत पुढे तुझे एक तर माणूस कष्टरी ही कष्टरी तुझं पैसे दे तुम्ही आणि तिचं तसलं पैसे काय मी कोणाच ठेवत नाही हा. असं तोंडावर फेकीन तुझ्या हा 60,000 रुपये आहे तिथे तोंडा फोन आपलं माझ्याकडे पैसे एका फोनवर 10 लाख गोळा करीन तुझ्या पाया पडू का तुझा सकाळ सकाळ मला काम देऊन देतो बरं ऐक, किती तुझं पैसे मला काय 50 रुपये असतील देऊन टाक असं मला लाखात हजारात बोलत असतात 50 रुपये ही असली घाबरून खात जाऊ माझी बी गावात 5 महिन्याची चप्पल बदलवा आणि 50 लाखाचा गप्पा हाणतोय ए, बापाचं आमच्या बोल- नानांनी मला हा पुण्यावरून आणली बाप फाटका बनवून जातो 6 महिने झाला तुला लाज वाटते का तुझं 50 ए, लाखाचा गप्पा मारायला? पटका बने अरे ती स्टाईल आहे ही तू ना हे काय? म्हणून तुला कुठून येत नाही आणि तो जाऊन काय केलं बरं ऐक मी काय सांगतोय त्या टक्क्याचा मोबाईल दे मोबाईल माझं पडलं पडलं मोबाईल माझं. पडला हा, पडलं अरे ती काय 5 रुपयाची गोष्ट आहे होय. पडल्यावर काय करू मी तुला तोंडवर करून सांगतो बरं पडला अजून अरे ती बसेल काय बोखंड येऊन आता जमवायसाठी मोबाईल तिथे टाकलाय टाकलाय मी. मोबाईलचा टप्प्याला नाही भेटला म्हणजे टप्प्याला आमच्या दारात येऊन बसणार आहे का अरे नाही? मी का- म्हणजे लोकांच्या घरावर टेंबा टाकायची कामं करतो तो काय कमी झालं केलं लोकांच्या घरात तुझी सरळ बुद्धी नाही कर चालत नाही सरळ तर- सरळ नेऊन द्यायची हा तुझी जरा चलती मी बघितलं तुझं तुला वाटलं तर माझं पैसे कसल्या परिस्थिती दे आता आणि निघ कर माझ्या एका ठिकाणी जरी तुला खायला घेऊन येतो जाण जा माझं काय असेल तेवढं खायला काय खायची नाहीतर असं कर साखर बुक नेऊन जा 40 रुपये साखर 10 रुपये बुक नेऊन माझं साखर ती मोबाईलची टप्प्या टप्प्या देऊन सगळं टाकायची. देऊन टाक. मला सकाळी नानांनी शिवाय दिल्या तुमच्यामुळे अरे देऊ दे तू जा जर नानाने बाहेर आपली साखर बुकरी घेऊन ये किती आणतोय का नाही काय माहिती तुम्ही हे आंब्र्या हे आंब्र्या कणाला गेलं काय ए तुझी जी जी निमी लाकडी गेली त्याची मस्त आमच्या नानाला कुठं घालव तू लगेच आता कुठं मग असं सांगतोय जरा हे सांग ना काय झालं ते राईक जरा चांगल्या बातमीत न गेलो तू मध्ये मध्ये ही करत जाऊ सांग ना. आनंदाची बातमी एक आपल्या गावात कोणतरी पाहुणे आली नवीन मग काय मी काय चुडी बांगडी कडू होते पाहुणे ए, मला काय करायचं पाहुणे तुला म्हणजे सरळ चालायचं येत नाही का
सरळ चालेल पण पाहुणे आली तर मला काय घेऊन दिलं तुला सांगतो पाहुणे येऊन दे म्हणून. आणि आता मी बघितलं सचिन भाऊ गाडीवर आमचा मग एक लय भारी बोललो होते लागा पुन्हा त्यांच्यात पाहुणे आले वाटतं लागा होय तुझी इतकी वारी कोण नसेलच का नसेल लागा मला तर नाही वाटत. पण तुला काय करायचं येऊन दे ना मग. आपल्या गावात रोज 1000 पोरं येतात. अरे मी सांगतोय मी काय तुला लगेच जाऊन म्हणत नाही ते सगळं. तुला काय आवडली पिवली का आवडली असं काय नाही पण भारी बरे ना तोंड बघितलं असं कधी त्याला कवा पू तुझ्याकडे कवा अशी पोरगी बघन का जिंदगीमध्ये पोरगी सर तिकडे मी काय सांगतोय तू काय बोल तू नुसतं गाडीवर झाला लागा पण तुला गाडीची अक्कल नाही लागा. मी सांगतोय काय तू बोलतोय काय. हा बरं काय करायचं सांग मला मग मरू द्या काय करायचं मी काय सांगतो ऐक फक्त फक्त तू माझ्या संग चल चालतं मी बघतो काय करायचं. चालतं कधी हो मग 8 दिवसांनी महिन्यात जायचं मी मेलो चौकी डायरेक्ट तेव्हा तुमच्या नाना कोण बघायचं काय आमची म्हातारी छान म्हणून सरणार काय बोलतोय का 8 दिवसांनी 15 दिवसांनी चला आता लगेच. तो सचिन भाऊ आला तो थांबतो सचिन भाऊ कसं आला तो का आला काय तू काय बोलला पिल्ला नाही हो मी काय नाही बोलत. सांगितलं तर काय सांगितलं अरे आमर बरं झालं इथंच भेटला का जरा काम होतं रे का थोडं शेतातलं काम होतं. नाही आहो ते आम्हाला पुरी घेऊन जायचं टिकडीवर काम आम्हाला असतात काम सचिन तुमसारखं मोकळं आम्हाला पुरी न्यायच्या गप्पा मारायच्या आमच्या मागे काम आहे. जरा कुचकं बोलतोय का रे नाही आम्हाला कामच आहेत ती आहो दुसरं काम आम्हाला येतच नाही आम्हाला तेवढं काम पुरी नेणे अरे ते काय जा सांगणार ना, माझ्या ऐक तरी. जा अरे काय 1 दिवसाचं तर आहे नाही ना आपल्याला जमत नाही परत तुम्हाला रोजचं म्हणलं तरी रोजचं काम देतो. नाही आम्हाला नाही आहो आम्हाला लय काम आहे पुरी काय काय काम आहे राणा काय काम काय नाही जरा केळीतली साफसफाई करायची होती. करू की जा ना तुझं नाही आमच्याशिवाय लगा आमर तुझ्याकडे का आलोय की तू 4 चौघ घेऊन येशील म्हणून आलोय तुझ्याकडे. आमच्याशिवाय गावात पुरी राहत नाही तर आम्हाला त्यामुळे दुसरी कामच नाही तो आम्ही बाई यायचं असलं तर चल येणार, माझी येणार. म्हणून आलोय तुझ्याकडे. ए, जा ना तू मग तुझं दाळ कर तिकडे निघ तू थांबायला नाही इथं माझं मला ठरवू दे मला काय गेलं ना तुझं पाहुणे जवळ असं अरे पैसे म्हणले लगेच तुमची हजेरी देऊन टाकतो काम केलंय. नाही पैसे लयच पैसे आमच्याकडे गाळच भरले आमचे पैसे येणार आहे हा जा येणार आहे. जा नाही यायचं मला कळत नाही ना तुला नाही माझी लय इज्जत खाल्ली अरे काय नाही ते पाहुणा आल्यात घरी म्हणून आलोय तुमच्याकडे जरा कुरड्याचा कार्यक्रम आहे म्हणून म्हणलं तुम्ही काम करून घ्याचा. करू दे पाहुणे कोण काय आम्हाला नाही. पाहुणं गेले तर राणा पाहुणा आलेत ते जरा खालचं हा राहणार. येतो आम्ही कामाला येतो नाही, मला शकलेला सगळं ए, नाही आपल्याला जायचं. नाही येतो मी ह्याला घेऊन येतो अरे बाबा सचिन भाऊ पाय पडू जाऊ अरे मी तुझ्या पाय राहू दे नको कॅन्सल राहू दे जाऊ का मग सचिन भाऊ चेष्टा केली तुमची राव अरे मग असली चेष्टा असते होय. म्हणलं बघू मी सचिन भाऊ सकाळ काय सकाळ म्हणते. आलोय तुमच्याकडे काम आणि तुम्ही असं टिंगल उडावता का? म्हणलं नाही, नाही. आमच्या आधी सवय चेष्टा ऐका करायची, की, येतो आम्ही. हो आमच्या आधी ठरलो होतं म्हणजे सचिन भाऊची मजा करू सकाळ जाऊ दे. ऐका किती वाजता येऊ थांब ना मी घरी जाऊ का मग जीवन पिऊन मला उशीर होईल मग नको भाकरी लावून देतो. मी येऊ का मग तुमच्या संगत अरे अरे पुढं तू ये माझं तुम्ही दोघं जण तर खाली ऐक ना. मुका घेतो सचिन भाऊचा ए, अरे आम्ही बरं येतो आम्ही तुमचा तुम्ही दोघं पुढे निघा हा. मी भाकरी घेऊन एक पाहून भाचीला घेऊन येतो भाकरी घेऊन राहणार. चालतंय हा? चालतंय जाऊ का जावा तुम्ही लवकर मी हो, आलो येतो, भाकरी येतो. घेऊन बरं का. नाही आणलं भाकरी तरी चालतंय या लोक काय तिथं काय पानं खातो का केळी बघा की केळं पण नाही पिकली. येतो आम्ही बी. ए, या लवकर आवा. इथं कुठेतरी लाईन बसली तर तू नको आता मध्ये आपण का तुला लहान म्हणून उपाशी मरू का चल इकडे मी घालतो तुला जेवायला मी तुला काय खायचं पनीर भाकर काजू खाली. कापड बघ अंगावर कसली करणं गोळा म्हणतो बरं चहा दूध काय मग दूध पीत
कॉफी आणि हात वाटते का मला लावलं ते बिल्ला घेऊन बसलाय हे असली कामं करत नाही तुला माहिती ना. कशाला आणलं जाऊ पण तर मी गोळा हे करतो एखादा एवढा दे नाही करू फेकून का होईल त्याला नाही मला काम केलं तर मी इमानदारी करतो माझं खोटं नाही जमत ते दुश्मन असू नाही दोस्त असू कुणीच असू एवढी खेळीन हिन सुधारलं की एवढं ते आपल्याला लावतो भांडणं करायला आणि ती बघ लावून बागा करून राहायला आणि आपण बसतोय त्याच्याबरोबर चढत फुकट घेण्यात गेलेलं तुम्ही हिंडा निघतं 150-100 डिस्काउंट करत. तो काय करतोय तेव्हा ते ऊस पडला तेव्हापासून गेलता ऊसाकडे हे असल्या हे ऊस पीस आहे ना असलं 100 टन ऊस जातो. हे असलं केळात पडल्यापासून गेलाय का ऊसाकडे ते म्हातारा रोज जाते तुला वाटतंय काय लास्ट ही आमचं म्हातारं आम्ही बघून घेऊ. तुम्ही ही बघा आधी सगळी गोळा कर ती सचिन भाऊ मग त्या पुढे गेले रुबाब ही गोळा केलं ती गोळा केलं तुझं बस भाऊ मला काय करायचं असली काम मी कवा करत नाही. एकतर मी असली काम करत नाही एक कारण आहे ह्या कामामाग नाहीतर असली मी काम शक्यतो टाळत असतो. पाहुणी बी आली सगळं डबा घेऊन तू जर दुधात माशी टाकली तर तू हाय मी हाय मागे आणि असं म्हणजे मला माझी इज्जत वाढवायची ना माझी इज्जत वाढवायची होय पोरगी नसते तुला पटत तू बस यायचं येण मध्ये असते पावडर बिवडर काय आणली का नाही हात हलवत पारुशा बोकाच्या तू ह्याच्यामुळे आलो होतो बघू दे नाही मी पुढे पुढे करत माझ्या लाईन जर बोलन किती बोला की अरे झाली का काम? सगळं झालं की काही सगळं क्लिअर झालं फक्त एवढं राहिलंय. अरे पण एकच ढिगोरा दिसतोय इथं तर. बघा ना सगळं गोळा केलं ही आम्ही. अरे तिकडे तर तसंच आहे अजून. जाऊन दे ही पाहुणी बाई कोण आहे? ती बाची माझी पुण्याहून आली. होय मामा काय नाही काका मामा नाही काका नाही ते आमच्या मामाचा फोन आलता आमच्या काकाला उरका पटापटा. पुरा ती एक दोन चिरट होतं जुनं देऊ का ती कशाला रे? ते चिर कुठं करायला आणि पाहुणी बाई कुठे गेली? पाहुणी बाई अरे काय पाहुणी बाई हे कुठे काय तुझ्या माग आहे? कुठे इथं बसू का? मला वाटलं इथं ती हा पायल भाकरीचा डब्बा दे त्यांना आणि तुला शेत जाऊन आणतो. घ्या काय जेवून घ्या. पाहुण रावळ आलं तरी गोड बोलत जावं की राव. अरे असता अरे कुत्र बित्र आहे का काय? भूक लागले हा? सचिन भाऊ त्यांना. उपास होता काल आमचा तुम्ही केलं दमाने घ्यायचा. या तुम्ही आम्ही तोवर जीवन घेतो मग करतो गोळा. उरका पटापटा. तिकडून येस तर झालं पैसे पाहिजे आणलेत मला. ना संध्याकाळी येणार घरी. संध्याकाळी असतं यावं आम्ही मला काय आता घरात खिशात घेऊन फिरतोय काय? आणि मग कशात घेऊन फिरते हा घरी ये. घरी ह्याच्यामुळे मी येत नव्हतो तुझ्यामुळे आलो. जाऊ दे पाहुणे. हा? या संध्याकाळी हा? नाटक्या तुला सांगितलं मध्ये मध्ये करून का मोठं फिरवून आपली गाणं तुला खा गपचिप खा गपचिप ती मला देत होती ना तू कसा हात पुढं पुढं तुझ्या करतो घरावर जाळच होणार आहे त्या कशाला नाद लागतो सचिन भाऊच्या माझं वाटवळ ते काव्यामुळे झालं तू घेतो ते करून. तू फटक्यातच पाय घाला आला का इथं तुला मी सांगितलंय ना पण मी मध्ये पडणार नाही बरं कुठल्या गोष्टीत. तू फक्त माझ्या माग राहायचं आणि सांगेल तेवढं करायचं. खा का नाही मी घरी नेणार चालतंय. आमच्या नानाला हा. ह्याला सगळ्यांना नाही काय कर गावात वाटून ये कुणाला राहायचं असलं तर अरे काय शिदुरी वय सगळ्या गावात वाटायला 4 चपात्यांना नानाला नेतून खा की येतं गपचिप उभं. काय तुला पुरतं का नाही? मला दिलंय तू फसवास करून बरं रे जा का भाऊ म्हणू खा तू माझं मी काम करतो. मी काम करतो एक तर मी अंगावर कापड बघ माझ्या कसली तू जेव मी करतो ही उरक तुझं फक्त. आवड नका करू सगळ्यात तुला मग सांगतो. चल चल पुढचं तिकडे उठ
काय मन घातलं ना ह्याच्यात मन माझ्यासाठी केलंय. चक्रम सगळं पुढच्या पुढे तुम्ही गांधळण करतो तेव्हा अशी पुढची मिळायची हे काय गोळा करू ए त्याला खूप कोणी मामा ती मुलं तर आपल्याच मागं आले. ए दिवडे तुम्हाला जेवाय सांगितलं होतं की नाही उचला म्हणलं आधी. हे काय झालं केळीच्या रुचिकाने हातले खराब झाले ते तुम्हाला पुन्हा जीव झाले आता एवढंच राहिले उरका पटापटा जरा तिकडचं पण त्या लाईनीतले पण घ्या आमच्या मागे नका आधी फिरू. line बघ. हा लवकर आम्हाला हा लवकर चला घ्या उरकून पट. अरे दिवड्या दलिंदर तुला म्हणलं ना तिकडचा गोळा कर झालं किती काय लयच पडले हो म्हणून. गावा तिकडे हा तिथनं हितनं तिथं काय माती चल तुझं तिकडचं कर. ए अमर आम्ही पुन्हा येतो तुमचं काम झालेलं पाहिजे ना पैसे द्यायचो नाही मग तुला. लगेच पैसे करतो आता अरे तुला सांगितलं ना संध्याकाळी घरी ये येत नाही यांच्याकडे कधी कामाला संध्याकाळी ये पाहुणे म्हणून बसलो मी माझे पैसे आता घेतला तर मी कुणाला फुकट टाकतो. पाहुणी जर नसते ना मग तुम्हाला पण दावलं असतं. मामा एवढं काय झालं पण एवढं काय झालं चिडायला. अरे पैसे पाहिजे तुम्हाला घरी येऊन पैसे घ्या चला पोरका काम पाडल्याशी आलो आम्ही. मामा हो ती मुलं आपल्याच गावातली आहेत का? ती दलिंदर होय. हा ती आता आपल्या मागे येत होती अगं ती. ती आपल्याच गावची पण त्यांना अख्ख्या गावाने ओवळून टाकलेलं आहे. ती लय बेकार पोरं आहेत आपल्याच गावातली पण सारखी माझ्या विरोधात असतं त्यांचं काही ना काही. विचित्रच वाटत होती मला पण ती मुलं. अरे बाबा आता त्यांचं तर सांगायला लागलं ना तुला अख्खा दिवस आणि रात्र पुरायची नाही मला त्यांचं सांगायला लागल्यावर. त्यांच्या नादी लागायचं नाही काय. ठीक आहे मामा आपल्या शेतीतली कामं तेच करतात का मुलं? अरे बाबा येतात कधी मध्ये त्यांना जर गोड बोललं तर येतात आणि तसं तर ती माझ्या विरोधातच आहेत. माझं तर मी दिसलो तरी ती माझ्याबद्दल काहीतरी त्यांचं असतं चर्चा आणि ती मला दिसली तरी मी त्यांना काहीतरी बोलल्याशिवाय राहत नाही. माझं आणि त्यांचं अजिबात जमत नाही. नका लावत जाऊ असलं मुलांना कामाला. अरे त्यांच्याशिवाय पण आपलं काय होत नाही. थोडी आपल्याला अडचण आली की त्यांनाच बोलावं लागतं ना. हा, ते असं आहे पण ती. आहे. आणि आमरकच काही आहे नाही. फोन लावतो त्याला. कशाला घेतलंय ए, अरे मी काय येडाय वय ठेव खाली ती तुला नाही कशाला? आणलंय वय मी. आणि मग काय मग हे काय करते ए त्याला जाळायचं इथं आम्ही सकाळी आलो शिव. कशाला तुला सांगतो नसेल ना. या इथं भेटलाय वर भेटू नका जावा. कवा या की राव का डोकं खाताय राव. एक तर ते आंबरे नाही मागापासून कवापासून तर बोलव पटकन जाऊ तुम्ही फोन मी बसतो इथं तळावर. ती वस्तू थांबावं लागल. का डोकं खाताय राव जावा की उघड नाही सगळं तुम्ही मी जातो घरी. ही कशाला आणलंय मग शेकत बसाय आणलंय आता कशाला काय खायला आणलंय वय. मग शेकायचं कधी दहा डबड पेटवून तुम्ही शेका मी जातो घरी. तीच सांगतो तुम्हाला आंबरे येणार आहे तर कवा यायचं आहे येतय. बोलवा पटकन लावतोय त्याला फोन उचला नाही. फोन लावतोय फोन लागा नाही. हो जावं की. जातो ना मग कशाला ठेवली इथं हो घेऊन घेऊन जातो अहो, ठेवा इथं ते मी आणलंय गोळा करून बरं चुलीला सरपण नाही म्हणून आला इकडे. मग आम्हाला नको होय आला आपण टाकली राव तुम्ही आज जावा राव हितपर वाचतो तुम्हाला जावा तुम्ही जावा. आम्ही आमचं घेऊन जातो. होय डोकं डोकं फोडून आता मला काय
माणूस आहे का काय लागते आम्ही पेटवून तिकडे जाऊन नेतो आणि पेटवून देत तिकडं. सोडली आपा 50 रुपयाची टाकली एवढं तुम्ही आज एडवण करायला लागलाय. चालतं मग. का मला काय करतो हो मामा बसा की. चाललं बस चाललं जाचाल की आता चालू झाले भजी. नाही जातोय टाइम झाला बसा राव 1 मिनिट जाचाल की. बस चाललं वाटतो बरं, काय 2-3 दिवस दिसला नाही काय नाही. तू मला दम दिलाय मला सचिन भाऊनी का तुमचं फिरायचं नाही म्हणून. आणि आम्ही काय करतोय. मॅम त्या पोरा पाहिजे फिरायचं नाही म्हणून सांगितलं. अहो पण आपण तुम्हाला मी काय सांगतो असं करा तसं करा. त्याची वारणी दिली इथं पुढे दिसतं कामा नाही मला. तसं काय नाही म्हणायचं राव आमचं घरगुती संबंधित म्हणायचं. नाही ते खवळलं मला. होय नाही त्याचं ना काय जाऊ ते हाय माणूस चक्र आपलं तुम्ही यात पडतच जाऊ नका. आंब्र्यांचा आता फोन नाही उचलला सगळं इथं सोडून जातात. उचल बाबा उचल बाबा. या हा भिकारी सुद्धा आहे. लका भिकारी ओय रांगाव कापड तरी बघ की. ओय तेवढ्या काय ए यार कुठे तू ये लवकर. हे तुझी वाट बघून बघून आमची वाट लागली. ऐला मामा भेटला ना आपा भेटला ये लवकर. इथं माणसं आम्हाला भिकारीन कुठं काय काय सगळं आमचं दिवाळ काढलं. ये नाहीतरी सगळं काही नाही. बर 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 बर, आलो आलो. हा अरे आलो काय मरायला लागलो आलो म्हणतोय तर जाऊ मामा बस ना. तुम्ही मला दिवडीने बोललोय. चला चला मग. हो चालतं. त्याच्यामुळे बोललोय मला. ए यार कुठं होतं तुला का तुझी इथं वाट बघू बघू आमची वाट लागली. पुरी मला इथं बोललोय तो. फिटवलं तरी जेवण शेकलाय का गावा आणि ही गोळा करी. ए म्हणजे तो उशीर लावलाय की तुझ्यामुळे झालंय सगळं. ती गोळा करून पेटव तिथं डबड. आणि माझं काय म्हणलंय जा तुम्ही म्हणजे कर गोळा तू. बाळा लय मनावर घे जा तसा चापशीक तुला पाडेल तिथं बसायचं गोळा करून ठेवा ना का त्याच्या पुढे तुम्हाला हे असलं गोळा करायला लावल्यावर मला काय समजते नाही माणसं. हा लोकांच्या घराला जाळ लावायचं तुला इथं बघ फक्त तुझ्याकडून शिकलोय मी जाळ लावायचं कसं. लोकांच्या घरावर टेंबू पेटवायचं शिकुडी पेटवायला. झालं की जेवण आमर जेवला का नाही तू आलाय तसाच तसं काय म्हणतो तिकडे जरा तू काय भांडण करा आलाय काहीच माहिती नाही. बस ना गप्पी तू. थंडी लय ना मी जर्किंग घालायचं राहिलं माझं की तसलं आमच्या नानाने मुंबईवरनं आणलंय जर्किंग. मुंबईवरनं आणलंय नाही पुण्यावरनं. नानाचं 50 वर्षाला बनीला फाटला ती निळाला नाना जर्किंग. ए ते आमच्या नानाचं स्टाईल आहे तुला माहिती का. बापाला बनीला ना आधी त्याची जर्किंग. मला तर जरा खूप थंडी वाजते ना. गाळ करायला लावला दूर नाही करायला लावला मी. गाल ना धर नाही. एक तर डबडा आणलाय तिथनं कसं तर टपरीतनं उचलून. राम राम काका राम राम. राम राम झाला शिक जरा. जावा झालं इलेक्शन. माझ्या लक्ष यायच्या आधी तुझं लक्ष जाते तिथं लागा. ए तुला फोकस लावू नको बरं का. तुला सांगितलं माझ्या माग माग थांबायचं. मला काय लागतंय काय नाही सारखं इचरायचं त्यांच्या पुढं.
उद्या हिथे सगळे फरशी टाकून गेला होतो आमच्या नानाला सांगून. झोपायचं नाही का तुला जाईन आता जाळ त्यांना इथनं लवकर जाऊन देऊ. माझ्या हातात आहे का? तुला लय लागला होता. थोडं टाकायचं असते झालंय बाईशी. भेटले किती बी म्हणून. चप्पल बी ठेवायच्यात चांगली सगळं. तुम्ही काय तर रात्रीचं दूर करता आम्हाला त्रास होतो इथं. होय अहो. आम्ही काय झालंय आम्ही आलो नवीन आणि तुम्ही इथं 10 वर्षात राहताय का नाही? अहो माझं गाव आहे, आमचं आम्ही शिकतोय. आम्ही नवीन आले पण आम्हाला त्रास होतो दूर. त्रास होता तिकडे जावा ना, 50 डांबरे आहेत की तिथं. तुम्ही असं करा पलीकडच्या रोडला फिर. नाही तू ही सगळं उचल आपण पलीकडे जाऊ. आम्ही 2 दिवस झाले इथंच फिरते, आता इथंच फिरणार आहे आम्ही. पण तुम्ही आज हे दूर करताय, किती त्रास होते आम्हाला. अरे त्यांना त्रास होतो तुला कळत नाही का? नाही आम्ही जातो इथनं. तुमचा ती मामा बी ताप बंद देतो. करा आणि जावा हो घरी, नका करू. जावा बघा उद्या तुमचा. आम्हाला काय काम धंदा आहेत का नाही? चल तिकडे उठ. आणि एवढं सुशिक्षित बोलतात, एवढं शांत तुला सांगतात, एवढं का ती किती छान सांगतात, किती त्यांचे शब्द गोड आहेत. जरा ऐकून घ्यायची मानसिकता ठेवत जा. मला सुद्धा किती त्रास होतो ह्या दुराचा. ह्यासला नालायक ऐक, तू सारखा दलिंदर मूर्ख साडेसाती असं गावात कोण नाही. तू चक्रम कुठेच ना तू मला बोलवलं, तुझं झक मारायचं काम होतं आणि मला सांगतोय शहाणपणा शिकवतोय त्या पुरीसाठी. मी दलिंद्रा बावळट नालायक बेश्रम काय बी असू दे. तुला एवढं तू काय लय असा म्हणजे तुला काय सर्टिफिकेट दिलंय का भारी म्हणून? तुला कसं एवढं उशीर कळत, तू एवढं नालायक मूर्ख आहे ती आधीच कळायला पाहिजे होतं. ही उद्या इथं शिकून झालं पाहिजे. त्यांचा हे रोजचा फिरायचा मार्ग आहे. अरे कुठेच इथं मी एकटा येऊन बसणार. दुधात नाशी टाकायचं नाही ना, डोक्यात घालीन. त्यामुळे मी तुझ्याबरोबर 8 दिवस बोलत नव्हतो, तू हे लायकीच आहे म्हणून. एका पोरीसाठी दोस्तात. ऐक मी काय सांगतो ऐक, मी काय सांगतो ते ऐकत जर तू लगे वाकड्यात नवी शिरत जाऊ. वाकड्यात शिरा, तू वाकड्यात शिरा येऊन भाग पाडतोय मला तू. म्हणजे तू इतक्या दिवस दुस्तीचं आणलं का नाही त्या पुरीसाठी? अरे तसं नाही, नवीन माणसं आल्यात गावात, ते आपल्याविषयी काय विचार करतात. जरा थोडं ही बुद्धी घ्यायचं आणि तो हड्या करायचं, हिंडायचं बंद करून जरा थोडं बघत जा जरा. बाबा जाऊ का मी माझं? जा मी भरून जाऊ, तू जा. तुम्ही गाण करायचे आम्ही हायच करायला. तुला का चांगलं सांगितलं तुला गेली का पोरगी बघ. आयला मला वाटतं ते सचिन भाऊ बी ताप दिन हे पोरगी सुद्धा आपलं पटांगण करत असतील 100%. गेली वाटत जाऊन दे. तुझ्या असलीच किरकिर असतील का चांगलीच नदी फिरत होती का? मग जा ना तिला, जा आण जा. सचिन भाऊला घेऊन तिला आण आणि टकुऱ्या घेऊन नाच तिला. मला तसलं सांगायचं कुणाचं मला. आपल्या गावात पाहुणा आल्यात लागा नवीन, त्यांना लागा चहा पाण्याचं उद्या नियोजन करावं लागलं आपल्याला. ती म्हणजे माझी ती एक जबाबदारी. नवीन कोणतरी आलंय गावात. तू काय कर, चोळी बांगडी कर तिला. माझ्या काय बापात जायचंय का? तू उठ इथनं जा, उठ तू. तसं नाही का, मला शिकू, माझं काम करू शकतो, मला गॅरंटी. मी उत्तर घेते टपसळ्याचं. तूच फक्त मला समजून घेऊ शकतो असं मला म्हणायचंय. आणि असलं दूर करून तू इथनं आम्हाला उठवू नको. मी इथनं काय उठणार नाही आज संध्याकाळपर्यंत. मला जोर वाटत नाही. तिच्या दारा पुढे जाऊन असं का मला काय घेऊन देत नाही. माझं मी आता शिकतो निघतो मी. तुला काय करायचं अजून एखादी चक्कर होईल मला माहिती. नको तुला होत असतील का एखादी चक्कर. जाऊन दे मला. जेवण त्यांचं भरपूर झालंय, फिरतात तिथले तर जेवण. बघतो लागा मी थोडं म्हणजे माझं नीट
ए माकडा वर काय करतोय? तुम्हाला कुठं नाही विचारलं मी तेव्हा. नाहीतर माकडं जाईल तू. आणि तुम्ही काय माकडा कसं कमी दिसतं का? जाऊन आरशात तोंड बघून ये, माकड दिसतंय काय दिसतंय. आपण तू बबरू अण्णा काय असेल ते काय सांगा बरं तुमचं मला. नाही तुझा गुण बी माकडा सारखाच आहे आणि तू माकडा बी दिसतोय. होय कोणाला सांग नका बरं का. म्हणून म्हणून गावात सांगतात माकडे म्हणून. काय बबरू अण्णा राव कसा कसा का डोकं खातर राव. लगा आतनं काड्या घालायच्या कमी करायची जरा बास करायची लागा लावा लावी करून बांधणं देता लावून त्या मामाची आणि माझी. अहो ते काड्या लावायला सुरुवात तर तुम्हीच आहे. तुमच्या जन्मसिद्ध हक्कच आहे काड्या घालणे म्हणजे. ते आमच्या रक्तात नाही ते काड्या घालणे म्हणजे. म्हणून त्या मामाला माझं काय बी सांगून बांधणं लावून देतो मामाला माझ्या अंगावर लावतो. मामा काय शेंबडं पोरग आहे काय बांधणं करायला? का त्याला कळत नाही मामाला? काय तुम्ही बरं एवढं मोठं झालं टोन ग, ते टोन तुम्हाला कळत नाही. नाही मला नाही फरक पडत. त्या माम्याला तुम्ही किती जरी काड्या घातल्या काय केलं तर मला फरक पडत नाही. माम्यासारखी छप्पन माझ्यापाशी. 56 आहेत ना, मग आला कशाला माझ्यासाठी? बघा तुमच्या त्याने काय होतं ते करत राहायचं. यायच काय गरज आहे माझ्यापाशी? नाही बघा म्हणलं एकदा सांगून काय बदल झाला तर झाला. काय बदल काय व्हायचं माझ्या? नाही ती तर दिसतच बदल होणार दिसत तुमचं कळतंय काय 2 चाललंय. दिवस फक्त अमरपासून बाजूला गेला की अमर दिसायला लागला वाईट. अमर आधी लय भारी होता नाही का? नाही ना तुम्हाला वाटत असेल ह्याच्या काड्या घातल्या म्हणजे बबरूअण्णाच्या विरोधात गाव होईल. पण अख्या गावाला माहिती बबरूअण्णा कसा आहे ती. अर्ध्या रातचं बबरू अण्णा लय सुंदर आहे, भारी मस्त आहे. अजून काय? अर्ध दिसण्यावर नसतं काम करावं लागतं. हा, काम करा तुमच्या मागे कोण आहेत? 4 टकुरे आहेत का? अहो उद्या मेला तर कोण ताटी द्यायच नाही तुम्हाला आमच्याशिवाय. काठी द्यायला नाही. हा अहो गाडगा सुद्धा त्या दिवड्या फिवड्याला उचलावं लागलं. तुमच्या मागे कोण आहे? बायकांना पोरं. तालुका गोळा होईना आपल्यासाठी. अशी तालुका वेळ आली. व्हायला. उभा राहायला जागा पुराय ना नाव गावात. घेतलं तरी माणसं पळून जाते म्हणतात ही दलिंदर माणूस आहे. 80 पर्यंत 80च्या बाहेर सुद्धा माणसं माझी उभा राहतील. कुठं? एवढं आपलं कामच माझी विकास आहे. लोकांना गोरगरिबांना जपतो आपण तेवढं. बरं झालं म्हणतात 7:30 गेली माणसं. अर्ध्या रात्र बबरूअण्णाचं कोणी दार उघडावं काय अडचण असते तर अर्ध्या दार रात्री उघडून उदार गोळा करा, दार उघडते माणसं. दारू पहिले राहिले. पहिला गेलं पहिला बबरूअण्णा राहिला नाही. आता उगाच गाव मागा आला नाही. गावासाठी आपण नाही ते गोष्टी करतो. हे बोल तुमचे नाहीत, हे बोल सचिन भाऊचे. त्यामुळे तुम्ही काय बोल नका, निघा तुमचं. तुम्हाला तुमचा बी आपण दिसायला लागला रे उद्या बबरूअण्णा. म्हणजे बेहापण दिसलं तुम्हाला. तुम्हाला कोणी काय केलं असेल ते आमच्याकडे आला का बेहापण म्हणून? आता समोरून रेटा ना आता मागून घाला काड्या आणि लावा माझ्या अंगावर माणसं माझ्या जवळची. मागून गालाय काय आहे का तुमच्यात? हा तुम्ही लागा दिसताय असं नाही लागा. असलं सोडून द्या हे असलं वागणं. जावा जावा, मला सकाळ सकाळ धंदा असतो. आणि मला सवड आहे काय. मग कशाला आला सवड? माझ्याकडे आला तुम्ही आणि मला म्हणते मला सवड का? जावा ना कुठं जायचं तिकडे. मी एकदा सांगून बघत असतो. सांगा, सांगा. पण परत बबरूअण्णाचा नाद भारी पडन बरं का. तुमच्या त्याने काय करायचं ते करा. चला निघा. नाही लय सहन केलं मला, सहन ह्याच्या पुढे होत नाही. निघायचं, चला निघा. काय तुम्हाला काय करायचं ते करा. जावा चला. अरे तुम्ही किती बी विरोध हाटा पूर्ण गाव आहे माझ्या मागे. एक गेला म्हणून जुराळ एक गेला म्हणून फरक पडत नाही. जुराळा एकदा अंगात शिरलं ना ती सुद्धा थाया थाया नाचायला होतं. कळलं का तुम्ही? जुराळाला कमी समजू नका. चला निघा. वाघाच्या विरोधात जायला वाघच लागतो. वाघ नाही शिर्डी तुम्ही. जुराळाने वाघाच्या विरोधात नसतं जायचं. कोणतरी येईन. हा वाघ हा हा चालतंय चालतंय. नका चर्चा करू, कुणाला सांगू नका. जाऊ. अरे सांगायचं काय आता गाव आहे माझ्या गेलं का ही बेद मोठ्या निवड. हा तेवढ्याला फोन करतो मी. हॅलो तेवढ्या कुठे? अरे ये ना. कुठं म्हणजे? अरे सचिन भाऊच्यात पैसे मागायला जायचं नाही काय? आणि काल लय चुरचूर चुरचूर बोलत होता की काम करायचं सचिन भाऊच्या. चला आता पैसे मागायला. आणि नाही दिलं तर मी तुझ्याकडून घेईन पैसे. हा चालतं ये त्या बाबळीच्या झाडावर. हा काम करून घ्यायचं तर पैसे मागाय म्हणलं की नको नको. हा हा 8 वाजता या. हो हो या नक्की. बबरूअण्णा राम राम. हा बबरूअण्णा बरं झाला आला. का पुण्याहून बाची आली. तिचा बर्थडे आज संध्याकाळी. का आज हा तर तुम्हाला माझ्या संग यावं लागतं. चल सगळी तयारी करू आपण. काय झालं? हा मामा बरं राम राम राम. बरं झाला आला. संध्याकाळी या बर्थडेला. मामाला कशाला सांगताय? काय केलं मी? काय दगड घेऊन याल तर अंगावर पाहून पहिले शाळा नाही का तू? कधी तेवढं घातलाय मी? दोघं गप बसा. तुम्ही दोघं पण माझीच आहे. हा आहे का नाही? आहे ना. आणि मग तुम्ही आमचं भांडणं करणार. नाही पण त्याला तुम्ही सांगा. मी ह्याला पण सांगतो आणि तुम्हाला पण सांगतो. हा बस झालं ना मामा? संध्याकाळी 8 वाजता ये. जावा. कामावर चाललेत ना? लवकर या जरा. हा जावा. चला तुम्ही जाऊ द्या. तुम्ही थोड्या थोड्या गोष्टीला तसं नाराज होत जाऊ नका. चला. लवकर काय
कळा नाही आता काय झाले ते. आता सचिन भाऊ जायचा कुठंतरी निघून, पैसे भेटतात का नाही काय माहिती, कधी येतोय काय माहिती एअरपोर्ट. बाई कडू काय झालं? जातो बाई माझा मोबाईल बाई. अरे तू माझा मोबाईल दी. मोबाईल हरवलाय माझ्याकडून. अयो हरिवला तू माझा मोबाईल पाहिजे तुझा दे. माझा नाही. अरे मग माझा मोबाईल दे. अरे तू बस येतं तुझा काय बस येतं दोस्ता विश्वास बी नाही तुझा. विश्वास तू आता विश्वास मला आठ दिवसा मोबाईल नाही पिढ दे पिडर अरे तुझं तुला काम- दगडच घाली पिडून पिड पाहिजे आता. अरे तुझं काम लय मोठं केलंय म्या. असं काय काम करी मग अरे मी भारतीच्या पुढे टाकलाय मोबाईल. आता असं काढवायचं का मला. तुझा अरे मी 100% काम करणार. 10 रुपये असले तरी दे. आहेत का? दगड हाणीन तुला आता माझा मोबाईल दे पाहिजे. अरे मी तुझं खरंच मोठं काम केलेलं आहे. काय केलंय तू लाव का फोन, फक्त तू बोल नको. हा लाव लाव. तुझा विश्वास नाही तर दिवड्याचा ऐकून तुझा अरे काय तेवढे ऐकून माझं कसलं मला दाखव इथं. तुला नाही विश्वास, तू फक्त मध्ये बोल नका. नाही बोलत काय. तुझ्या फोनवर फोन लावला. हॅलो हॅलो त्याची मैत्रीण बोलते. तुम्ही कोण बोलताय? कोण अश्विनी? टपसायचा फोन इथं पडला होता रस्त्यावरती म्हणून मी उचलला त्याला द्यायसाठी. टपसाळ्याचा फोन आहे ना? मग तुमच्याकडे कसा आला हा नंबर? अहो असं कुणाचा फोन उचलतात का? अहो तुमचा मित्र पण माझा लवर आहे तो. अहो त्याचं हृदय किती भारी तुम्हाला माहिती का? तुम्ही आधी त्याचा फोन का घेतला हे सांगा मला. टपसायचा फोन इथं पडला होता रस्त्यावरती म्हणून मी उचलला त्याला द्यायसाठी. हा ना मग मी कुठं म्हणते काय. हो टपसाळ्या माझा आहे माझा. अगं माझा आहे तो. तू फोन त्याचा का घेतला सांग. टपसाळ्या फक्त माझा आहे, तो कुणाचा सुद्धा नाही. आणि तू जर कोण जर त्याच्याकडे बघत असले ना तर मी त्याला सोडणार नाही. आबर ठेव आणि त्याच्याकडे फोन दे आणि त्याला सांग की अश्विनीचा फोन आलता म्हणून. अश्विनी हा टपसाळ्याकडे कोणी बघायचं नाही बरं का कुठल्या मुलीने. हा ठेवू का मग? बाई काम केलं का तो. आणि मग कडू मला सांगा काय त्याचा आधी. अरे तुला सांगा सर तुझ्याकडे फोन कुठे जावा. अरे पण का तू काय त्या सारखं तू ते दिवड्यात ऐकू नको. रामरच पट्ट्या तुला कोण नसलं तरी. कोण सांगायचं. अरे मी कशाला कुणाला सांगतो. मी सांगितलं पण आता कुणाला फक्त दिवड्याला मी म्हणलं होतं. त्याला सांगितलंच का नाही. अरे त्या नासक्याला सांगू नको. तिला बेकार आहे तुला. जाऊन दे मरू दे. आपल्याला आज निवेदन झालंय सचिन भाऊची तिथे गेलो का आम्हाला. बर तर तिथं आहे ना आपल्याला पैसे देणार. चल त्याच्या घरी जाऊ सचिन भाऊ. पैसे 200-300 रुपये घेऊ दिवड्याला द्यायचं ना. रुपये आहे आपण. चल अश्विनी कोण असेल बरं. मला तर माहितीये तिथपर्यंत कोणच नाही. आणि असं काय आहे त्या टपसाळ्यात. कुछ तो बात आहे. चला मी त्याला विचारतेच जाऊन आता. बोल संध्याकाळ कशाला बर्थडे तुमचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सचिन भाऊ. अरे तुझ्या दातातला अजून खाल्लेलं निघलं नाही. महिनाच झाला माझा बर्थडे होऊन. महिन्याला वाढदिवस झाला. मागच्या महिन्यात झाला भाचीचा मी तेच बर्थडे बोलतो. भाचीचा तुमच्या पुण्याहून आली ती. बरं. तिचा बर्थडे संध्याकाळी कुठं वस्ती आपल्या रानात. बरोबर काय फोटोची काय ऑर्डर करत आहे का नाही मग बर्थडेच्या. मग तिथं तरी ये ना तू. हा? होय बबरू अण्णा लवकर ये ना ते ये खायला नसता. फोटोग्राफर म्हणल्यावर आधी यावं लागतंय. ह्याला काय बघून काय नाही लवकर ये जरा तू सगळ्याच्या येतो येतो हा? सचिन भाऊ. होय. चालेल. येऊ का मग हो आणि भाऊ चालू रानातच हा. बर बर हो भाऊ त्या अमरला नका सांगू. मी कशाला सांगतो हिला का. नको तुला खिद्रा पण वळ. कळतंय का नाही मी त्याला सांगत असतो होय. आपलंच खाऊन आपल्याला नाव ठेवतात मागे परत. सचिन भाऊ गावातले तर सगळे झाले सांगू ना. आता कोण राहिले का अजून. जरा बसून बघू आठवू. हा राहिले काय कटाळा आला राहायला नको कोण गावातलं.
आणि त्या आमरला सांगसान बघा भाऊ तुम्ही त्याला कशाला दलिंदरला सांगतो रे काय तर खात आहे आपलं जर रावण परत आपल्याला भारती राहिली हा सांगा की राव भारती ए भारती अरे इकडे काय हो? अरे संध्याकाळी बर्थडे जरा बर कोणाचा बर्थडे? भाची आली पुण्याहून भाचीचा बर्थडे बर बर चालतंय. तिला पण मैत्रीण होईल तिला पण काही कर्म नाही हा चालतंय. येते किती वाजता बर्थडे? सकाळी 8 वाजता हा चालतंय. ये पण नक्की हा? हा, हा. हो 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 चालेल. भाऊ त्या आमरला सांगसान बरं का तुम्ही मी कशाला सांगतोय त्या दलिंदरला ना ना तुमचं मन लय मोठं आहे नाही नाही तुम्ही सांगसान मी नाही अजिबात सांगणार होत ती काय करतंय आपलं खातंय आणि त्या माम्याला आपल्या अंगावर माझ्या अंगावर लावलं मग अशी दगड माम्याला भडकवतोय आपल्या विरोधात कशामुळं काय आपलं बघावं ना हो त्याला गावात आपलं वजन वाढायला लागलं भाऊ तुमचं मग ती माम्याला भडकवतोय अजिबात सांग ना बघा हा बघू मी तर काय त्याला सांगत नाही तुला जरी गाठ पडला तरी सांगू नका हा नाही नाही अहो मी त्याला कसं सांगन राव मी त्या तोंडाकडे सुद्धा बघू वाटा नाही मला त्या ती दिसते असं कोणी बळ नाही भाऊ ती तोंडावर भाऊ भाऊ करते भाऊ नमस्कार असं वाकून नमस्कार घालते आणि माम्याला ती काय करायला लागले रोज घेते बोलून 10 रुपयाचा वडापाव चारते आणि आपल्या कुरापती सांगते त्याला माम्या आपला एवढा जवळचा माणूस पण राव ती आता माम्या त्याचा चेला झालाय ती माम्या सुद्धा मला गुरकायला लागलाय आता डरकळ्या फोडायला लागलाय आता कसं होतंय आज आहे आपल्या कार्यक्रम घेऊ सांभाळून आला पुढं तर बघू काय करायचं बघायचं काय तसं तुम्ही म्हणताय असं तुमचा शब्द कधीच म्हणणार नाही आपण. नाही ऐक चल लवकर उरकू पटापटा आता दिवस मावळ का अजून राहिले काय आपलं आता तिकडे जावं लागेल रानात काय तयारी झाली हो. ती बघायला हा, बरोबर आहे राव भाऊ चल जावंच लागणार आहे. हो हो चल पण कार्यक्रम भाऊ असा दानक्यात झाला पाहिजे हे 4 दिवस गावात चर्चा झाली पाहिजे आता बघ ना तू तिथं गेल्यावर कळेल तुला हा. कसं काय तयारी झाली ते. हा मग चल मग निघू चला चला भाऊ मग आपल्याला कधी जायचं तिकडे चालाय की ठीक आहे आता निघायचंच आहे Time बराच झाला. पोरी आवडत्यात जरा. असं आहे का? बरं बरं जावं लागणार बघा आलाच बघा तुमका नमस्कार ए बाबा, बस. बस. जाऊ का माघारी अरे बस आजची कधी उपाशी माणसं बसतो ए, रताळ्या इथं बस खाली मोडल किती काय उराव बसतो काय बस खाली भाऊच्या डोक्यावर बस बस डोक्यावर भाऊ बसू दे डोक्यावर तुम्ही का बसा बहिला भाऊ हे बस खाली बस ना खाली गेले का नाही असं जाऊ दे थांबल बाहेर बर ते मोतीबिंदू झाले कशाला बसत आहे शेजारी भाऊ ही साडसती आपल्या दोघात बांधणं लावून देईल मोतीबिंदू झाला का मला तुम्हाला कुठं म्हणलं मी तेव्हा ते बाहेरच्या तात्याला म्हणतो तुम्ही तुमचं घर बसा का हा काय आम्हाला काय झाले पैसे झाले दे. काम सगळं सगळं झालं क्लिअर पैसे बघा झाले सगळं हा किती द्यायचे तुमचं 1,500 दीड झाले का हा बबरांना एवढं पैसे घ्या कपाटातलं 1,500 आणा त्यातलं 500 चोरता आणता तू बस वर कामापुरतं घ्यायचं काम झालं काहीच केलं आपल्याकडे. बर ते पुन्हा काम असले सांगत जाऊ हो सांगत जाईल ना आता तुला पण तिथलं व्यवस्थित केलंय ना सगळं क्लिअर नाशक्या उतर ए, या बस ना तुम्ही जरा पैसे आणा आधी कोणाला हात लावते कळते का अरे हे असले कशाला घोबरानं पैसे आणा जाऊ पैसे घ्या भाऊ जावा तुम्ही पैसे आणा आधी. जागा तिकडे तुम्ही आणा पैसे तर तुम्ही त्यांचा रात्री मार खाल्ला कसं जाऊ बसले बाई इकडे उभा. आणा आणा पैसे आणा कळत नाही असल्या मोठ्या भाऊच्या जीवावर माणसाला आहेस का? म्हातारच्या मोठ्या माणसाला कसं कळतंय त्यांना बरं आम्हाला ऐक तू तर बोलतोय 1,500 रुपये झाले दुपारपर्यंतच काम केले तुम्ही 500 रुपये घेऊन टाक ती एवढ्या तर बसलेलाच होता हा? काय चहा पाणी वगैरे आता तू बसलायस राजासारखा तुला चहा पाणी तर करावंच लागेल एक दिवस मी नको आमच्या नशिबात खुर्ची राव तुम्ही रोज बस 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 तुला तरी कधी मिळणार आहे खुर्ची, हा? बुरटे नका घेत जाऊ तुम्ही. ए, अरे तर उद्या आपलं झालं काम किती तो हाकलून तू करायचं पण हा आम्ही सगळं करतोय हा. ए, तू उतर बरं इथं बस बस इथं. बस बस अरे, बाबूराव,
ही आपल्या दोघात फुट पाडन ती बघितलं बघ का? का कसं? ते निश्चित टाकतंय. त्यामुळे तुम्ही माझं नाव ठेवतोय. गेल्या बारीने 10 मतांनी म्हणजे पाडलं तुम्ही ह्याच्या मी पुढे. तुमच्या एवढं जवळ असताना राव, माझी जागा त्याला जाता दुसऱ्याला बसून द्यायचं थोड्या वेळ. हो. हा? हे असं चिड पाडलाय तुम्ही आता पडत असता. नाही पडू दे भाऊला मी खंबीर आहे. हा. तू भाऊचा असं तोंडा बोलतो मागे भाऊला नाव ठेवतोय भाऊचं कामच पट्ट्या करतोय म्हणजे मी. माझी जागा तुला घ्यायची. पायल बाची हा, ते- मामा ऐका बड्डे ना, ना हा ड्रेस मी आणले आम्हाला येत नाही, मी हाच घालू का? बर चालतंय हे उद्याच्याला रिटर्न करून घे हा ठीक आहे. आणि आवरून घ्या लवकर गाडी यायला लागली ठीक आहे, कधी निघायचं मामा? आता थोड्या वेळात निघायचंय ठीक आहे. हा, हा. हा, काय आम्ही येतो 8:30 वाजेपर्यंत येतो. काय नियोजन असेल ते सगळं बघतो. ना तू उशिराच ये जरा हो बघतो आम्ही. बघू राहणार तुम्ही बर बर चालतंय ये अमर हा? ये त्या पोरांना पण घेऊन पैसे ये पैसे देतो ना कुठं तिथं आल्यावर मग इतक्या वेळ कसा थांबून घेतलं चहा पाणी असला ए, सगळं. भाऊने अरे आतापर्यंत तुला आता पैसे- बोललो नाही का चहा प्यायचा आहे का आणि मग ही काय लावला होता कावळा तिकडे पैसे आणायला. भाऊने आतापर्यंत कोणाला पैसे बुडवले तुझं बुडवायला हा. आता? हे आपली माणसं नका तुम्ही गोळा करू. अरे तिथं आल्यावर देतो जा हा. हा? ये संध्याकाळी पाहुणे माणसं तुम्हाला मागायचं का? अरे मी देतो तुला गपचिप हा चालतंय लगा चालतंय. भाऊला ये मग हा हा आलतू फालतू समजतो काय पुरून टाकते आणि तुला पैसे करतोय वाढ आलाय मागाय द्यायचा विषय सोडून द्यायचा आता तिथं आला काय कार्यक्रमात जायचं विसरून बाई पैसे पण विश्वास नाही का भाऊ तुमच्यावर त्याला देतो बरोबर मी त्याला. त्याला लय जवळ घेऊन भाऊ चिटचिटाका चिटकताय बघलं हो कामापुरता आला करून घ्यायचं हा असं असलं तर असू द्या हो 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 चला उरका पट देशी चल. बरोबर झालंय का सगळं तिथलं आतमध्ये सर काय कार्यक्रम ही बाची पुण्याहून आली हिचा बर्थडेचा कार्यक्रम आहे. बर बर हा? संध्याकाळी किती वाजता 8 वाजता या की बरं, बरं. पोरांना घेऊन या हा, सगळ्या येतो, येतो. हा? सगळ्यांना चालतंय येऊ हा या चांगलं उद्या हो घ्या की फोटो घ्या चांगला फोटो क्लिअर काय दिसा नाही राहू
पण चालणार नमस्कार. सर्वप्रथम मी सर्व प्रेक्षकांचे खूप खूप आभार मानतो की तुम्ही आमचे एडपाट वेबसिरीजचे 50 भाग खूप छान पद्धतीने पाहिले व आम्हाला पूर्ण सपोर्ट केला. तुम्ही आमच्या सुखदुःखात सुद्धा सामील झाला. त्यामुळे मी अमोल काळे आणि एडपाट टीम तुमचे खूप खूप आभार मानत आहे. आणि बऱ्याच प्रेक्षकांकडून अजून बी आपला चॅनल सबस्क्राईब करायचा राहिलेला आहे. त्यांनी आपला के प्रोडक्शनवर जावं आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.